गाईज, आपल्या आसपास अशा बऱ्याच अतृप्त आत्मा भटकत असतात, ज्यांच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशाच भटकणाऱ्या आत्मांपैकी एखादी आत्मा एखाद्या माणसाच्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचं पूर्ण आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून टाकते. तर आजची ही गोष्ट याच विषयावर आहे. गाईज, आजचा हा रिअल इन्सिडेंट 2017मधला आहे. आरती आणि तिच्या आईचा हा रिअल इन्सिडेंट आहे. आरती जी आहे ती तेव्हा 7वीत होती जेव्हा हा पूर्ण इन्सिडेंट तिच्या आईसोबत घडला. आरती तिच्या आईबद्दल सांगत होती की तिची आई अगदी हसमुख होती, खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ होती. पण 2017मध्ये तिच्या आईसोबत असं काही घडलं जे तिच्या घरच्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. परंतु आजसुद्धा जेव्हा ते तिच्या आईकडे एकटक लावून बघतात तेव्हा त्यांनासुद्धा तिच्या आईची भीती वाटते. गाईज, ही गोष्ट आहे 2017ची, जेव्हा आरतीची आई बाईकवर बसून मावशीचा बड्डे साजरा करायला जात होती. रात्रीची वेळ होती. आरतीने सांगितलं होतं की तिची आई त्या दिवशी छानपैकी नटून थटून निघाली होती, एखाद्या नव्या नवरीसारखी. तिच्या आईला सजण्याची आवड होती. बाईकवरून जेव्हा ते जात होते तेव्हा रात्रीचे 8-9 वाजले होते. आरतीची आई त्या बड्डेच्या लोकेशनवर पोहोचली. बड्डे साजरा करून आरतीची आई पुन्हा घरी आली. त्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्याकडे कोणीच जास्त लक्ष दिलं नाही. आणि जास्त लक्ष न देण्याचं कारण हेही होतं की त्यांची जॉईंट फॅमिली होती, घरात भरपूर माणसं होती. तेव्हा आरतीने हे सुद्धा सांगितलं होतं की कदाचित त्या दिवसानंतर आईचं वागणं बदललंही असेल, पण कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही. गाईस, त्या दिवसानंतर तिची आई केव्हाही कुठेही निघून जायची, कधी मंदिरात, कधी सामान आणायला, तर कधी शॉपिंगला. तसं तर त्यांच्या घरात एवढी विचारपूस केली जात नव्हती की कोण कुठे जात आहे. गाईस, त्या दिवसानंतर त्यांच्या घरी विचित्र गोष्टी घडायला लागल्या. मावशीचा बड्डे सेलिब्रेशनवरून आल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या आईच्या वागण्यात बदल जाणवू लागले. आरतीला सुद्धा ते बदल आता जाणवू लागले होते. पण बाकी घरातल्यांना तिच्या आईचं वागणं नॉर्मलच वाटत होतं. असंच एक दिवस आरतीची आई दुपारी मंदिरात जाते असं सांगून निघाली. तिची आई मंदिराजवळ गेली खरी, पण मंदिराच्या बाजूला असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन ती बसली. खूप वेळ झाला तरी आई घरी आली नव्हती. अगदी संध्याकाळ झाली होती तरी तिच्या आईचा काहीच पत्ता नव्हता. आणि गाईज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर तर त्यांच्या घराशेजारीच होतं. खूप जास्त उशीर झाला तेव्हा घरातल्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजलं की तिची आई मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ एकटीच बसून राहिली आहे. घरातले सगळेजण शोधत त्या विहिरीजवळ गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं की काही लोक आधीच तिकडे जमले होते. आरतीची आई विहिरीची जी भिंत असते त्यावर पाय खाली करून बसली होती, जसं काही कोणत्याही क्षणी तिची आई त्या विहिरीत उडी मारेल असं. आणि तिथे बसून तिची आई फक्त एकच बोलत होती, तो मला मारून टाकेल, तो मला मारून टाकेल, तो मला मारून टाकेल. इकडे त्यांच्या घरातले लोक एकमेकांकडे टेन्शनमध्ये बघत होते. सगळ्यांना तिच्या आईचं हे वागणं खूपच विचित्र वाटू लागलं. एकंदरीत खूपच भीतीचं वातावरण झालं होतं. जी बाई एवढी हसमुख असते ती अशी विहिरीवर जाऊन बसली आहे. आता कोणताही माणूस त्यांच्या जवळ जायला घाबरत होता, कारण त्यांना वाटत होतं की त्यांनी उडी मारली तर. खूप वेळ त्यांच्या घरातले लोक आरतीच्या आईला घरी यायला म्हणवत होते, पण ती काही ऐकत नव्हती. शेवटी एक माणूस आला आणि आरतीच्या आईचं लक्ष नसताना तिला पटकन उचललं आणि साईडला आणलं. आता आरतीच्या आईला घरी आणलं गेलं. गाईज, घरी आणल्यानंतर तिची आई खूप जास्त पजेस्ट झाली होती म्हणजे तिच्या आईच्या अंगात कोणीतरी होतं आणि तिची आई विचित्रसारखी वागायला लागली होती. गाईज, तिची आई असं काही वागत होती जे आपल्याला घाबरण्यासाठी मजबूर करेल, जे पाहून कोणालाही भीती वाटेल. खूप मुश्किलीने आरतीच्या आईच्या घरातल्यांनी ते सगळं सांभाळून घेतलं. आता परत दुसऱ्या दिवशी तिची आई पुन्हा मंदिरात जाण्याच्या बहाण्याने निघाली आणि पुन्हा त्याच विहिरीजवळ जाऊन बसली. आजसुद्धा तिची आई संध्याकाळ होऊनसुद्धा घरी आली नव्हती.
म्हणून पुन्हा ते तिला शोधायला विहिरीजवळ जातात. विहिरीजवळ गेल्यावर ते बघतात की तिची आई त्याच पोझिशनमध्ये अगदी कालच्यासारखीच विहिरीजवळ बसली आहे. सगळ्यांना माहीत होतं की ती अशी तशी विहिरीजवळून उतरणार नाही, म्हणून त्यांनी 4 हट्ट्यागट्ट्या लोकांना बोलवलं. गाईस, त्यांनी कसं तरी खेचत तिला बाजूला आणलं आणि जसं तिला विहिरीच्या बाजूला आणलं तसं तिने त्या 4ही माणसांना बेदम मारायला सुरुवात केली. ते 4ही लोक तिथून पळून गेले. तिच्या आईला घरातल्यांनी कसं तरी पकडलं आणि खेचत खेचत फरफटत घरात आणलं. तिच्या आईची साडी वगैरे खराब झाली होती, अंगाला धूळ लागली होती, म्हणून घरात आल्यानंतर तिच्या आईला अंघोळ करायला सांगितलं. गाईज, आता आरतीची आई सरळ बाथरूममध्ये निघून गेली. त्या बाथरूममध्ये तिची आई कमीत कमी 1.5 तास बसून होती. तिथे तिची आई पाण्यासोबत खेळत होती. असं वाटत होतं की एखाद्या लहान पोराची आत्मा आहे जो पाण्यासोबत खेळत आहे. सारखं सारखं ती स्वतःच्या तोंडावर पाणी मारत होती आणि हसत होती. आता इथे घरातले जे होते त्यांना खूपच चिंता वाटू लागली, परंतु कोणालाच याचा अंदाजा नव्हता की तिच्या आईला काय झालंय ते. मग आरतीच्या घरच्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना बोलवलं, जे आजूबाजूलाच राहत होते. जेव्हा ते लोक आले तेव्हा ते थेट बाथरूमजवळ गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी तिला विचारायला सुरुवात केली की कोण आहेस तू? तू हिच्या शरीरात काय करत आहेस? हिच्या शरीरातून जायचं काय घेशील? गाईज, इथे तिची आई आतमध्ये बसून पाण्यासोबत खेळतच होती. तेच पाणी तोंडावर मारणं, लहान पोराचा आवाज काढणं. मग घरातल्यांनी काय केलं की मोठ्या माणसांच्या बोलण्यावरून तिच्या आईवर गंगाजल शिंपडलं. जसं तिच्या आईवर गंगाजल शिंपडलं तसं तिची आई आतून जोरजोरात ओरडायला लागली की कोणी माझ्या अंगावर गंगाजल शिंपडलं, मी त्याला मारून टाकीन. परंतु तिचे घरचे थांबले नाही, तिच्यावर कंटिन्यू गंगाजल शिंपडतच होते. आणि असं करता करता शेवटी आरतीची आई बाथरूममधून बाहेर निघाली आणि थेट पळत पळत एका रूममध्ये शिरली आणि स्वतःला बंद करून घेतलं. गाईज, परंतु यानंतर गोष्टी शांत नाही झाल्या. आता आरतीची आई अचानक रूममधून बाहेर आली आणि विचारायला लागली की काय झालंय मला, मी या रूममध्ये काय करते? तिने अशा पद्धतीने रिॲक्ट केलं जसं काहीतरी विचित्र घडलं आहे. परंतु घरच्यांना असं वाटलं की आरतीच्या आईमध्ये जे काही होतं ते गंगाजल छिडकल्यामुळे तिच्या शरीरातून निघून गेलं आहे. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. गाईज, इथे जेवणाच्या वेळी अजून एक भयानक घटना घडते. जेवणाच्या वेळी आरतीची आई समोर एक ताट ठेवते. ती त्या ताटात 4 चपात्या वेगवेगळ्या एक एक करून 4ही बाजूला ताटात वाढते. तिची घरातली मोठी माणसं आलेली ते तिला विचारतात की हे तू काय केलं आहेस? एकच ताटात 4 वेगवेगळ्या चपात्या का ठेवल्या आहेस? त्यावर आरतीची आई एक भयानक आणि भीती आणणारं उत्तर देते की जे लोक माझ्यासमोर बसले आहेत, जे तुम्हाला दिसत नाही आहेत, त्यांना पण तर खायचं आहे. गाईज, हे ऐकल्यानंतर जेवढे लोक तिकडे बसले होते त्या सगळ्यांना समजलं की आरतीच्या आईसोबत नक्कीच काहीतरी भयानक घडलं आहे, ज्यामुळे आता त्यांच्या पूर्ण परिवारावर एक मोठं संकट येणार होतं. हे सगळं बघितल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी एक डिसिजन घेतलं की आपल्याला कोणत्या तरी अशा माणसाला बोलवावं लागेल जो उतारा करण्यात, हे सगळं उतरवण्यात पूर्णपणे सक्षम असेल. तेव्हा त्यांना एका बाईबद्दल माहीत होतं आणि ती बाई त्यांच्याच दूरच्या नात्यातली होती, जिला हे उतारा वगैरे सगळं माहीत होतं. मग आरतीच्या घरच्यांनी त्या बाईसोबत संपर्क करून बोलणं केलं. तेव्हा ती बाई म्हणाली की जोपर्यंत आरतीची आई त्या घरी आहे तोपर्यंत मी तिकडे येऊन उतारा नाही करू शकत. जी खोली ज्यात आरतीची आई राहते त्या खोलीमध्ये कोणती ना कोणती पजेस गोष्ट आहे, म्हणजे कोणती तरी एंटिटी, आत्मा आहे, जिने तिचं अस्तित्व तिथे बनवलं आहे. म्हणजे त्या खोलीत त्या आत्म्याचं अस्तित्व आहे. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला आरतीच्या आईला गच्चीवर घेऊन जावं लागेल. गाईज, इकडे तिच्या घरातले लोक प्लॅनिंग करतात आणि आरतीच्या आईला काहीतरी सामान आणण्याच्या बहाण्याने गच्चीवर पाठवतात. त्यानंतर त्या बाईला बोलवण्यात आलं आणि जेव्हा ती बाई त्यांच्या घरात आली तेव्हा आरतीची आई वरती गच्चीवर आरामात बसलेली होती.
तिला तर माहीतसुद्धा नव्हतं की घरात काय चालू आहे. ती बाई आली. तिने खालच्या खोलीमध्ये बसून पूजापाठ सुरू केलं आणि वरती आरतीची जी आई होती ती मोठमोठ्याने ओरडायला लागली की कोणत्या बाईला बोलवलं आहे, माझ्या खोलीत बसून पूजापाठ का करते, तिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा, नाहीतर मी सगळ्यांना संपवेन. ती बाई तिथे पूजापाठ करतच होती. तिला समजून आलं की इथे असं काही आहे जे तिच्या हाताबाहेर आहे. ती बाई तिचे हात वर करते आणि ती बाई म्हणते की तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा सहारा घ्यावा लागेल, ही गोष्ट माझ्या हाताच्या बाहेर आहे. असं म्हणून एक हलका फुलका रक्षा कवच बनवते आणि निघून जाते. आता 1-2 रात्री अशाच निघून गेल्या. आरतीच्या आईच्या वागण्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. सगळ्यांना दिसत होतं की आरतीचा जो सगळ्यात लहान भाऊ होता, जो फक्त 3 ते 4 वर्षांचाच होता, त्याच्यासोबत आरतीची आई एकदम विचित्रपणे खेळत होती. असं वाटत होतं जसं एक विचित्र प्रकारचा राग आणि प्रेम आहे. लगेच रागवायची तर लगेच शांत व्हायची. 2-3 दिवसांनंतर आरतीची आजी म्हणजे आरतीच्या आईची आई तिच्या मुलीला बघायला आली की काय झाले तिला. तेव्हा तिची आजी बघते की आरतीचा जो लहान भाऊ आहे, जो 3-4 वर्षांचाच आहे, त्याच्यासोबत आरतीची आई अशा विचित्र प्रकारे खेळत होती, जे पाहून तिची आजी म्हणाली की तिच्याकडून तुझ्या भावाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिच्या हातून घेऊन ये. गाईस, त्यानंतर आरती तिच्या आईकडे जाते आणि म्हणते, आई, मला पण माझ्या भावासोबत खेळायचं आहे, तू एवढ्या वेळ त्याच्याशी खेळत आहेस. तेव्हा आरतीच्या आईने आरतीकडे अशा विचित्र नजरेने बघितलं, जे पाहून आरती घाबरली आणि मागे झाली. आरती सांगत होती की मी तिचं ते बघणं कधीच विसरू शकत नाही. मी सांगू नाही शकत की किती भयानक पद्धतीने मी माझ्या आईला माझ्याकडे बघताना पाहिलंय. ते पाहून मी खूपच जास्त घाबरली होती. मग आजीने आरतीच्या लहान भावाला तिच्या हातून खेचून घरच्यांकडे दिलं आणि सरळ दर्ग्यामध्ये निघून गेली. दर्ग्यामध्ये गेल्यावर तिने एका मौलानासोबत बोलणं केलं. तेव्हा मौलानाने एक लवंग आणि राख दिली आणि सांगितलं की त्या लवंगला चहामध्ये मिसळून काहीही करून तुमच्या मुलीला प्यायला द्या आणि जशी ती बेशुद्ध होईल तसं ती राख तिच्या कपाळावर लावा. गाईज, आता तिची आजी घरी आली आणि जेव्हा आजी घरी आली तेव्हा आरतीची आई वरच्या फ्लोअरवर होती. तिला काहीच अंदाजा नव्हता की घरी काय चाललंय. आता इकडे आरती किचनमध्ये आली आणि तिने चहा करायला सुरुवात केली. चहा झाल्यावर आरतीने लवंग चहामध्ये टाकली आणि तितक्यात काय होतं की आरतीची आई वरतून खाली येते आणि तिच्या काकांसोबत बोलत असते. आरतीचे काका तिच्या आईच्या शेजारीच बसले होते. तेव्हा आरती चहा घेऊन आली आणि आरतीची आई तिच्या काकांकडे बघून विचारत होती की काय टाकलं आहे चहामध्ये, मला सांगा, तसं मला माहीत आहे. तेव्हा अचानक काका बोलतात की काय टाकलं आहे. गाईस, काकांनासुद्धा या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं. तेव्हा काका म्हणतात, तू तुझ्या मुलीला विचार काय टाकलं आहे ते चहामध्ये. तेव्हा आरतीला विचारायच्या ऐवजी आरतीची आई स्वतःहूनच म्हणाली की चहामध्ये लवंग टाकली आहे ना, मला माहीत आहे, मी नाही पिणार, तुम्ही मला कधीच हिच्या शरीरातून बाहेर काढू नाही शकणार. हे ऐकून आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आरतीची जी आजी होती ती तिच्या लहान भावाला सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करायला तयार होती. परंतु त्यावेळी ते लोक जे काही करत होते त्यातली एक गोष्ट म्हणजे आरती सांगत होती, म्हणजे कुठेही बसून आम्ही काहीही बोललो तरी ते आईपर्यंत पोहोचत होतं. घरातले लोक कुठल्याही रूममध्ये बसून उपायाबाबत बोलत असले तेव्हा ती स्वतःच बोलायची, ज्याला बोलवताय त्याला मी येऊ नाही देणार, मारून टाकेन मी त्याला. गाईज, आता इथे आरतीच्या आईचं ते बोलणं ऐकून सगळेच घाबरून जातात की आता काय करायचं. त्यांना काहीच समजत नव्हतं. जर असंच चालू राहिलं तर हिच्या अंगातून त्याला बाहेर कसं काढणार. आता 2 दिवस आरतीची आई तशी शांत होती. घरातले विचारात पडले की हे काय चालू आहे. सगळ्यांना वाटलं की आता सगळं ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे, पण असं काहीच नव्हतं. गाईज, एक दिवस असा आला जेव्हा सगळे घरीच होते. अचानक काय झालं की आरतीची आई सगळ्यात छोट्या भावाला जेवण भरवत होती. ती अशा प्रकारे जेवण भरवत होती जसं ती त्याला भिंतीवर पकडून भरवत होती.
सगळे ते बघून धावत तिच्याकडे जातात आणि तिची आजी तिच्या भावाला तिच्या आईच्या हातून खेचून घेते. घराला सगळीकडून बंद करून ठेवलं होतं, कारण त्यांना समजलं होतं की आईमध्ये पुन्हा तो येणार आहे, ती पुन्हा पजेस होणार आहे. आणि आज घरातले सगळेजण पूर्णपणे तयार होते जे काही घडणार होतं त्याला सामोरं जायला. लहान भावाला आजीच्या रूममध्ये नेण्यात आलं आणि इथे आरतीची जी आई होती ती सगळ्या घरातल्यांच्या मधोमध बसली आणि अचानक रडायला लागली. आधी तिने जिद्द केली की मला घराच्या बाहेर जायचे, मला घराबाहेर जायचे, मला जाऊ द्या. आणि काहीच बोलता बोलता अचानक तिची आई पळायला लागली. तेव्हा आरतीच्या पप्पांनी तिला फरफटत खेचत घरात आणलं. त्यानंतर आरतीची आई जोरजोरात रडायला लागली, ओरडायला लागली की आज तो मला घेऊन जाणार, आज तो मला घेऊन जाणार, आज तो मला घेऊन जाणार. घरातले लोक आरतीच्या आईला काही बोलणारच तितक्यात दुसऱ्या रूममधून तिचा जो लहान भाऊ होता त्याला उलट्या व्हायला सुरुवात झाली. तेव्हा घरातल्यांना समजलं की ती आत्मा आता घरातल्या लहान मुलांना त्रास देते. इथे आरतीची आई ती रडतच होती, सारखं सारखं ओरडत होती. आता तिचा आवाजसुद्धा बदलला होता. घरातले सगळेच घाबरले होते. त्यांना समजत नव्हतं की आता काय करायचं. हे सगळं बघून अचानक तिची आजी म्हणाली, आता ती वेळ आली आहे, आपल्याला आरतीच्या आईला दर्ग्यामध्ये घेऊन जावंच लागेल. गाईज आता आरतीच्या घरातली लोक तिच्या आईला जबरदस्ती पकडून दर्ग्यामध्ये घेऊन गेले. तेव्हा तिथे जे मौलवी बसले होते ते बघून म्हणाले की ज्याने हिला पकडले तो आपल्याच जातीचा आहे. म्हणजे एक मुस्लिम एंटिटी तिच्या आईच्या शरीरात होती. एका मुस्लिम आत्म्याने तिच्या आईच्या शरीरावर कब्जा केला होता. तेव्हा समजलं की ती जी बाई होती ती का असफल ठरली, कारण कोणत्या तरी मुस्लिम आत्म्याने तिच्या आईच्या शरीरात प्रवेश केला होता. जेव्हा ते लोक दर्ग्यामध्ये घेऊन जातात तेव्हा उपाय म्हणून तिला तिकडे झाडतात, तिला बसवलं जातं. तिथे जी काही प्रक्रिया असते ती केली गेली. आणि तेव्हा समजलं की ज्या दिवशी तिची आई बाईकवर बसून बड्डे सेलिब्रेट करायला जात होती त्या दिवशी तिच्या आईवर एक नाही 2 आत्मा हावी झाल्या होत्या. कारण तिच्या आईने खूपच जास्त मेकअप केला होता आणि परफ्यूमसुद्धा भरपूर लावला होता, ज्यामुळे एक मुस्लिम एंटिटी म्हणजे एक मुस्लिम आत्मा ज्याने जिवंत असताना तिथल्याच एका पुलावरून उडी मारून मेला होता आणि तीच आत्मा तिच्या आईच्या शरीरात घुसली होती. गाईज आणि दुसरी जी आत्मा होती तिचा काही शोध लागला नाही, पण त्या मौलानाने त्यांच्या प्रक्रियेने त्या दोन्ही आत्म्यांना तिच्या शरीरातून काढलं होतं. पण आरती जी आहे ती सांगत होती की सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही होती की जेव्हा तिच्या आईच्या शरीरात ती आत्मा होती तेव्हा जेव्हा पण अजानचा आवाज यायचा तेव्हा तिच्या आईला खूप त्रास व्हायचा. तिची आई तडफडायची जेव्हा तो अजान व्हायचा. कदाचित त्या मुस्लिम एंटिटीला त्या आवाजाने फरक पडायचा. तर गाईज, एवढं सजून धजून मावशीचा बर्थडे सेलिब्रेट करायला जाणं आरतीच्या आईला आणि तिच्या परिवाराला एवढं महागात पडेल असं आरतीला कधी वाटलंसुद्धा नव्हतं. गाईज, या सगळ्या गोष्टींपासून सतर्क राहायला पाहिजे, कारण या ज्या आत्मा असतात त्या या जगात नसतात, पण त्या त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या शरीराला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, पुढच्या गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.